आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत भारतीयांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पाहूयात. प्रजासत्ताक दिन हा आपल्या स्वातंत्र्याचा, आपल्या संविधानाचा आणि आपल्या लोकशाही मूल्यांचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हा सण आपल्याला आपल्या राष्ट्राच्या उभारणीच्या संकल्पाने एकजुटीने पुढे जाण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देतो. तर हिंदू धर्म हा माणसावर प्रेम करणारा आहे असं चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलंय. त्यामुळे भाजपसोबत मुस्लिम जोडला गेला. आम्ही हे केवळ सांगत नाही तर व्यवहारात जपतो असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे. रोज देवळात 4 वेळा जाणारा हिंदू कधी देवळात जाणार नाही. बायको देवळात जाईल तर बाहेर उभा राहील असं म्हणणारा हिंदू. याचं कारण हिंदू धर्म हा माणसावर प्रेम करण्याशी जोडलेला आहे. हिंदू धर्म हा उपासना पद्धतीशी जोडला गेला नाही. म्हणूनच मुस्लिम समाज सुद्धा हळूहळू भारतीय जनता पार्टीशी जोडला जायला लागला. कारण त्यांचं असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी मुसलमानांचा द्वेष करत नाही. तर वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. 5व्या दिवशी देखील हे उपोषण सुरूच आहे. विविध मागण्यांकरता कर्मचाऱ्यांचं हे उपोषण आहे. खासदार अमर काळेंनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. बैठक घेऊन प्रश्न मार्गी काढण्याचं काळेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आहे. तर मुंबईत हक्काचं घर घ्यायची सुवर्ण संधी आहे. मार्चमध्ये म्हाडाची 3000 घरांची लॉटरी निघतीये. कोकण मंडळाच्या 4000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. मुंबईत ज्येष्ठ अभिनेत्याच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार आहे. घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. अभिनेते नदीम खान यांना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेसोबत 10 वर्ष या अभिनेत्यानं बलात्कार केल्याचा आरोप आहे. तर तिकडे नागपूरमध्ये गांजा तस्करी विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. ट्रकमधून गांजाची तस्करी होत होती. चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. कामठी रोडवरील यशोदा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधार घुमरे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालंय. भंडाराच्या राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधार घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलंय. भंडारा जिल्ह्याचे ते एकमेव राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक ठरले. तर पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरेंना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर करण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.